हा आहे DJI मिनी माईक. हे बघा, तुम्ही बघू शकता जी ऑडिओ क्वालिटी कशी आहे आज आपण टेस्ट करणार आहोत. माझ्या शेजारून ट्रेन चालली, त्या गाडीचा आपल्याला आवाज येईल. हे बघा, बीडची गाडी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही आज बघत असाल माझ्या हातात काय आहे, तर हा आहे DJI माईक, DJI मिनी माईक. तर ॲक्च्युली याला मी घेतलं आहे 6,000 रुपयाला. तर याची किंमत होती ॲमेझॉनवर 5,990 रुपये, म्हणजे 10 रुपये कमी 6,000ला. तर ह्याची व्हिडिओ म्हणजे ऑडिओ क्वालिटी कशी आहे आज आपण टेस्ट करणार आहोत. पहिली गोष्ट, मला हे खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे मी घेतलं. पण सध्या काय होतं, माझे व्हिडिओज येत नाही, तर खूप महत्त्वाचं आहे, व्हिडिओज पण आले पाहिजे. याआधी आपल्याकडं हा माईक होता डिजिटेक कंपनीचा. तर ॲक्च्युली काय झालं, हा पाण्यात पडल्यामुळं पूर्ण खराब झाला. याला वॉरंटी गॅरंटी ॲक्च्युली होती, पण त्याची वॉरंटी गॅरंटी संपून गेली. तर त्याच्यामुळं मग म्हटलं की नाही, नवीन आपण एक माईक घ्यायला पाहिजे, थोडा चांगला बेटर. तर नवीन माईक घेतला आहे आपण. तर आणि हा माईक आहे ना, हा माईक मित्रांनो, ह्याला कनेक्ट होतो, तो पण ब्लूटूथ. म्हणजे ह्याला ह्याचं रिसिव्हर, ॲक्च्युली हे रिसिव्हर आहे, पण ह्याला काय म्हणतात, ट्रान्समीटर. ह्याला ट्रान्समीटर कनेक्ट करायची गरज पडत नाही, तो ऑटो डायरेक्ट कनेक्ट होऊन जातो. आणि ॲक्च्युली हा मी एकच सेट घेतला आहे, आणि ह्याचे 2 सेट येतात. एक अजून एक येतं याच्यासोबत, आणि एक ट्रान्समीटर आहे हे, कारण याला ते आता कनेक्ट आहे. तुम्हाला मी नंतर दाखवून ते ट्रान्समीटर कसं असतं. दोन्ही जर माईक घेतले असते तर मला हा माईक गेला असता कम्प्लीट 9,000 रुपयाला. पण मी थोडंसं बजेट कमी असल्यामुळं, बजेट म्हणजे ॲक्च्युली मला एकच माईक घ्यायचा होता, त्याच्यामुळं मी हा घेतला आहे 6,000 रुपयाला. आणि ह्याच्यात अजून एक सिस्टम आहे मित्रांनो. सिस्टम काय आहे अशी, की हा सिंगल पण भेटतो, पण ज्याच्याकडं हा कॅमेरा आहे DJIचा, तर त्यालाच कनेक्ट होऊ शकतो. मोबाईलला कनेक्ट होत नाही, तर त्याला ट्रान्समीटरच लागतं. असा हा आपला माईक आहे. तर तुम्ही ऑडिओ क्वालिटी बघू शकता किती भारी आहे. आता आपण हिची ऑडिओ क्वालिटी ना बाहेर चेक करणार आहोत. हिची क्वालिटी आपण गाडीवर टेस्ट करणार आहे. आणि गाडीवर म्हणजे कशी, की नाही, आपण ज्यावेळेस गाडी चालवू त्यावेळेस ह्याचा आवाज किती क्लिअर येतोय आणि किती खरखर करतं. म्हणजे हवा असले ना का, असं मोबाईलवर बोलताना कसं खरखर येतो आवाज. आणि हे याच्यामुळं किती विंडचा आवाज कमी होतोय, नॉईज कॅन्सलेशन याला आहे वाटतं. आणि मी याचा अजून एवढा यूज केलेला नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला याचा मी बॉक्स दाखवतो कसा भेटतो तो मार्केटमध्ये. हा आहे DJI मिनी माईक. हे बघा, तुम्ही बघू शकता, ह्याचा बॉक्स आहे हा. रेकॉर्डिंग स्टार्ट झाली आहे, आणि आता माईक लावला इथं, आणि आपला ॲक्शन कॅमेरा इथं गाडीवर लावला आहे. बघूया हवेच्या स्पीडनी किती आवाज कमी जास्त होते, हे पण लय महत्त्वाचं आहे. हा अरे भाई, हालायला लागला कॅमेरा हालायला लागला भाई. कॅमेरा हल्ला ना आपला, पॅक नव्हता केला त्याच्यामुळे हल्ला तो. आता कसा हलशील, हा हेल्मेट नाही लावलं. आता मी चेक करतो किती आवाज क्लिअर येतोय. मला चेक करू द्या इथं. माझ्या शेजारून ट्रेन चालली, हे बघा, तुम्हाला दाखवतो. आता त्या गाडीचा आपल्याला आवाज येईल. आवाज क्लिअर येतोय का नाही ते माहीत नाही, पण बघू आता. ओ बाई, त्या गाडीचा आवाज आला थोडासा, हॉर्न वगैरेचा. हे बघा, बीडची गाडी. ह्या साईडला रेल्वे स्टेशन आहे, अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. स्टॉप रेकॉर्डिंग. विषय असा झाला आहे की आता तुम्ही किती भारी घेतला माईक, तर तुम्ही गाडीवर चालले आणि गाडी चालवत असाल, किंवा किती जोरात वारा येत असेल, तर थोडा परता वाऱ्याचा आवाज त्या माईकमध्ये येणार. पूर्णपणे तुमचा आवाज क्लिअर होणार नाही, कारण म्हणजे तुमचाच आवाज येईल म्हणून वाऱ्याचा पण आवाज येऊ शकतो. तर आता आपण एक टेस्ट करणार आहोत दुसरी. तर ती दुसरी टेस्ट अशी आहे की नाही, त्या माईकची 500 मीटर किंवा 400 मीटर त्या बॉक्सवर लिहिलेलं आहे की नाही, 400 मीटर अंतरावर पण तुमचा आवाज क्लिअर येऊ शकतो. तर आता आपण समोर तुम्ही मैदान बघत असं, एक मोकळं मैदान आहे. हे बघा, हे पूर्ण मोकळं मैदान आहे. आता मी चालत सरळ जाणार आहे.
सरळ आणि बघूया आपल्या माईकचा डिस्टन्स किती आहे. माईक मी हातात घेतो पहिली गोष्ट, म्हणजे मला कळल याची लाईट बंद ज्यावेळेस होईल ना, ही ब्ल्यू कलरची लाईट, त्यावेळेस समजून घेईन की नाही माईक बंद झाला आहे. ओके, चला मी आता सरळ जातो पुढं. अजून येत असेल, अजून लाईट चालू आहे याची, अजून लाईट चालू आहे. कॅमेरा लावलाय मी, बघूया. अजून पण लाईट चालू. आता मी किती मीटर आलोय कॅमेरापासून? 50 मीटर. अजून पण लाईट चालू आहे. आता 70. झालं कनेक्ट परत. तर आता तुम्ही या माईकची टेस्ट बघितली असेल, म्हणजे डिस्टन्स म्हणजे 100 मीटरच्या अंतरावर हा वायरलेस कॅमेरा कनेक्ट होतोय, म्हणजे तिथपर्यंत त्याचा आवाज जातोय 100 मीटरच्या अंतरापर्यंत. आता हा वायरलेस माईक माझ्या फोनला कनेक्ट नाही आहे, तर हा माईक आपल्या DJI ॲक्शन कॅमेराला कनेक्ट आहे. त्याच्यामुळं आपल्या ॲक्शन कॅमेराचा ब्लूटूथ 100 मीटर इतकं काम करतं. ज्यावेळेस आपण या फोनला रिसिव्हर कनेक्ट करू त्यावेळेस ह्याचं काम 500 मीटर अंतरावर याचा आपल्याला आवाज येईल. त्यावेळेस त्याचा पण आपण भविष्यात चेक करणार आहे. 500 मीटर अंतरावर जाऊन आपण याचा आवाज येतो का नाही. आता ॲक्च्युली मी याचं रिसिव्हर घेऊन नाही आलो सोबत, नाही तर तुम्हाला मी ह्याचं पण टेस्ट करून दाखवलं असतं. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ एवढाच होता. मित्रांनो, हा DJI मिनी माईक तुम्हाला जर आवडला असेल तर 100% याला परचेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.